Student, in the last lecture, we have seen some important disease of the present day. In it, we have seen dengue, swine flu, its symptoms. Today, we will see the AIDS, acquired immunodeficiency syndrome. This disease is caused by HIV, that is human immunodeficiency virus. हा जो काही असणारा जो काही रोग जो आहे तर त्या रोगाचा असणारा जो काही कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस जो आहे तर त्या व्हायरसमुळे त्या ठिकाणी होताना दिसतो. इन दिस डिसीज victim suffers from various disease due to the progressive weakening of the natural immunity. हा जो काय असणारा जो काही विकर जो आहे तर त्या विकरामध्ये तो असणारा जे काही बाधित अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीची असणारी जी काही नैसर्गिक अशा प्रकारची असणारी जे काही इम्युनिटी जी आहेत म्हणजे रोगाला प्रतिकार करण्याची त्याची असणारी जी काही नैसर्गिक अशा प्रकारची असणारी जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी क्षीण झालेली असते, कमी झालेली असते. म्हणून अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकारांना त्या ठिकाणी बळी पडताना दिसते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाऊट टेस्ट इन द मेडिकल लॅबोरेटरी. या ठिकाणी एड्सची बाधा झालेली आहे तर याच्यासाठी याचं निदान करण्यासाठी असणारे जे काही मेडिकल लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही रक्ताची असणारी जी काही टेस्ट जी आहे तर त्या टेस्टशिवाय त्या ठिकाणी एड्सची बाधा झालेली आहे हे त्या ठिकाणी निदान जे आहे तर ते निदान त्या ठिकाणी आपण करू शकत नाही किंवा निष्पन्न त्या ठिकाणी होऊ शकत नाही. एलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. आणि म्हणून त्या ठिकाणी एड्सची बाधा झालेली आहे की नाही याच्यासाठी रक्ताची असणारी जी काही एलिसा टेस्ट जी आहे तर ती एलिसा टेस्ट त्या ठिकाणी त्या रोगाचं निदान करण्यासाठी वापरली जाते. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. एड्सची असणारी जी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी व्यक्ती सापेक्ष आहेत. तर व्यक्ती सापेक्ष आहेत याचा अर्थ त्या ठिकाणी व्यक्तीनुसार त्या एड्सची असणारी जी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी बदलताना दिसतात. पुढे ऑलवेज रिमेंबर आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग द फूड्स विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. सर्वसाधारणपणे या ठिकाणी एड्सची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी ती बाधित अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्पर्श करणं किंवा त्याच्याबरोबर त्या ठिकाणी शेअरिंग द फूड म्हणजे अन्न जे आहे तर ते अन्न किंवा जेवण त्या ठिकाणी करणं किंवा त्या ठिकाणी असणारी जी काही एड्स बाधित अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीबरोबरची असणारी जी काही शुश्रूषा त्या ठिकाणी करणं म्हणजे त्याचे त्या ठिकाणी आजारी असेल तर त्याची त्या ठिकाणी सेवा करणं याच्यामुळं त्या ठिकाणी असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीची त्या ठिकाणी सेवा केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही एड्स जी आहे तर त्या एड्सची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी होत नाही. दुसरं आपल्याला सांगितले आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं स्वतःचं असणारं जे काही बिहेवियर म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे काही वर्तन जे आहे तर ते वर्तन त्या ठिकाणी HIV बाधित व्यक्तीबरोबर त्या ठिकाणी सर्वसामान्य अशा पद्धतीचं आपलं त्याच्याबरोबरच असणारं जे काही वर्तन जे आहे तर ते वर्तन त्या ठिकाणी असं. त्याच्यानंतर पुढे दिलेले आपल्याला डू यू नो HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन पेसीज ऑफ द मंकी. HIV जी आहे तर त्या HIVची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा सर्वप्रथम त्या ठिकाणी आफ्रिका जी आहे तर त्या आफ्रिकेमध्ये विशिष्ट अशा प्रकारची असणारी जी काही माकडांची असणारी जी काही प्रजात जी आहे तर त्या प्रजातीला त्या ठिकाणी झाली. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UN एड्स 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर्स थ्रू अनसेफ सेक्च्युअल कॉन्टॅक्ट. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला दिलेले की राष्ट्रीय अशा प्रकारचं एड्स नियंत्रण असणारा जो काही कार्यक्रम आणि UN एड्स याच्या काय असणाऱ्या ज्या काही संघटना ज्या आहेत तर त्या संघटनेच्या मते 80 ते 85% HIVचा असणारा जो काही संसर्ग जो आहे तर तो संसर्ग भारतामध्ये असुरक्षित अशा प्रकारचा असणारा जो काही सेक्च्युअल कॉन्टॅक्ट जो आहे तर त्या सेक्च्युअल कॉन्टॅक्टमुळे काय होतं आपल्याला HIV जे आहे तर त्या HIVची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी होताना दिसते.
दुसरं आपल्याला दिलेलं आहे की त्या ठिकाणी इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स, म्हणजे सर्वसाधारणपणे प्राण्यांमार्फत होणारे जे काही रोग प्रसार जे आहेत तर तो रोग प्रसार आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. यासाठी काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आठवून पाहिजेत. कॅन यू टेल विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. आपल्या घरामध्ये उंदीर असतील, घुशी असतील तर त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला काही करायचं, त्या ठिकाणी नियंत्रण करायचं. तर नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे मेजर त्या ठिकाणी तुम्ही कराल याची थोडक्यामध्ये उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. की सर्वसाधारणपणे आपलं असणारं जे काही हाऊस जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी क्लिनिनेस पाहिजे, स्वच्छता त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये काही अनवॉन्टेड अशा प्रकारचं जंक आणि लिटर त्या ठिकाणी असेल, म्हणजे नको असलेले जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी आपण त्या रिमूव्ह त्या ठिकाणी केल्या पाहिजे. त्याच्यानंतर हाऊस शुड बी नीट अँड क्लीन. आपलं जे काही घर जे आहे तर त्या घरामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता, नीटनेटकेपणा त्या ठिकाणी पाहिजे. दुसरं आपल्याला सांगता येईल तर सर्वसाधारणपणे ट्रॅप्स कॅन बी लेड फॉर कॅप्चरिंग द रॅट्स. पिंजरा जो आहे तर तो उंदरांचा असणारा जो काही पिंजरा जो आहे तर तो पिंजरा जर त्या ठिकाणी जर असेल तर त्याच्यामध्ये आपण असणारे जे काही उंदीर जे आहे तर ते उंदीर त्या ठिकाणी पकडू शकतो. दुसरं आपल्याला सांगता येईल वन कॅन कीप द कॅट ॲज ए पेट. मांजर जे आहे तर ती मांजर आपण त्या ठिकाणी पाळू शकतो. प्रेझेन्स ऑफ द कॅट्स मेक्स द रॅट व्हॅनिश. मांजर जे आहे तर ती मांजर जर घरामध्ये जर असेल तर तिच्या नुसत्या प्रेझेन्सीमुळं किंवा प्रेझेंटीमुळे त्या ठिकाणी उंदीर जे आहे तर ते उंदीर त्या ठिकाणी गायब होताना दिसतात. दुसरं आपल्याला सांगितलंय की किपिंग ए कॅट इज ए व्हेरी गुड बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड. जी त्या ठिकाणी मांजर जे आहे तर ती मांजर त्या ठिकाणी जर पाळलं तर जैविक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी उंदीर असतील, घुशी असतील तर यांचं असणारं जे काही नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे आपल्याला सांगता येईल की रोडेंटिसाइड्स, जंतुनाशक किंवा त्या ठिकाणी विष जे आहेत तर विषारी अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी उंदरांना खायला घालून आपण काय करू शकतो तर त्यांचं असणारं जे काही नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट द हेल्थ ऑफ द डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. या ठिकाणी असणारे जे काही पाळीव अशा प्रकारचे असणारे जे काही कुत्रा असेल, मांजर असेल, पक्षी असेल तर यांचं असणारे जे काही आरोग्य जे आहे तर त्या आरोग्याची आपण काही घेतली पाहिजे तर त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. कारण हे जे काही डोमेस्टिक अशा प्रकारचे जे काही ॲनिमल्स जे आहेत तर ते काय सांगता येईल आपल्याला, सस्पेक्टेबल टू द इन्फेक्टिव्ह डिसीज. या ठिकाणी हे जे काही असणार जे काही पाळीव प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना त्या ठिकाणी संसर्गजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर ते रोग त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही डोमेस्टिक ॲनिमल जे आहेत तर ते डोमेस्टिक ॲनिमल आपल्याला त्या ठिकाणी कॅरियर ऑर व्हेक्टर्स ऑफ द डिफरंट डिसीज, किंवा याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे रोग जे आहेत तर त्या रोगांची त्या ठिकाणी बाधा होऊ शकते. ड्यू टू देअर सिकनेस देअर इज द पॉसिबिलिटी ऑफ द पासिंग सच इन्फेक्शन टू अस. हे जे काही पाळीव प्राणी जे आहेत तर ते पाळीव प्राणी जर त्या ठिकाणी आजारी जर असतील तर त्यांचा असणारा जो काही विकर जो आहे तर त्या विकाराचा संसर्ग आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं आपल्याला सांगता येईल की दीज ॲनिमल्स कॅनॉट एक्सप्लेन देअर पेन अँड सफरिंग अँड दस ओनली वी शूड अंडरस्टँड अँड केअर फॉर द हेल्थ ऑफ आवर पेट डॉग्स, कॅट्स अँड बर्ड. हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी जर त्या ठिकाणी आजारी जर पडले तर त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या जे काही वेदना ज्या आहेत तर त्या वेदना आपल्याला त्या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि म्हणून सर्वसाधारणपणे हे जे काही असणारे जे काही पाळीव प्राणी जे आहेत तर त्या पाळीव प्राण्यांच्या असणारे जे काही हेल्थ जे आहेत, आरोग्य जे आहेत तर त्या आरोग्याची आपण त्या ठिकाणी असणारी जी काही काळजी जी आहे तर ती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की इज देअर एनी रिलेशन बिटवीन द पिजन, स्ट्रे ॲनिमल्स अँड द ह्युमन हेल्थ. या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही कबूतर असतील, भटके अशा प्रकारचे प्राणी असतील आणि मानवी असणारे जे काही आरोग्य जे आहेत तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काही संबंध आहे का, अशा पद्धतीचा असणारा जो काही प्रश्न त्या ठिकाणी विचारला. तर ड्यू टू पिजन्स द रेस्पिरेटरी डिसीज कॅन बी ट्रान्समिटेड. कबूतर जे आहेत तर त्या कबुतरांमुळे त्या ठिकाणी आपल्याला श्वसनाचे असणारे जे काही विकर जे आहेत तर ते विकर त्या ठिकाणी ट्रान्समिट होऊ शकतात. अस्थमा अँड ॲलर्जिक डिसीजेस आर सेट टू बी लिंक विथ द पिजन. जी काय असणारे जे काही कबुतरं जे आहेत तर त्या कबुतरामुळे आपल्याला त्या ठिकाणी अस्थमा असेल, दमा असेल, की त्या ठिकाणी ॲलर्जिक अशा प्रकारचे जे काही डिसीज जे आहेत तर ते डिसीज त्या ठिकाणी होऊ शकतात. द feathers and the dropping of the pigeons can cause such reactions
अँड अफेक्ट आवर हेल्थ. आता त्या ठिकाणी असणारे जे काही कबूतर जे आहे तर त्या कबुतराचे असणारे जे काही ड्रॉपिंग म्हणजे त्याचे असणारे जे काही विष्ठा किंवा त्याचे असणारे जे काही पंख जे आहेत तर त्या पंखांमुळे आपल्याला त्या ठिकाणी काय होतं नसते तर त्याचं आपलं जे काही असणारं जे काही आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं आपल्याला सांगता येईल द स्ट्रे ॲनिमल्स डू नॉट हॅव एनी ओनर्स. भटके असणारे जे काही जनावरं जे आहेत तर त्या भटक्या जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी मालक त्या ठिकाणी नसतो. दस दे आर नॉट गिवन व्हॅक्सिन्स ऑर मेडिसिन. आणि म्हणून ही जे काही भटके असणारे जे काही जनावरं जे आहेत तर त्या जनावरांना कोणत्या प्रकारचे असणारे जे काही लस किंवा असणारे जे काही औषधोपचार जे आहेत तर ते औषधोपचार त्या ठिकाणी केले जात नाही. नो वन टेक्स केअर्स ऑफ देअर हेल्थ. त्यांची कुणी असणारी जी काही काळजी जी आहे तर ती काळजी सुद्धा त्या ठिकाणी करत नाही. सम ऑफ द ट्रे ॲनिमल्स आर कॅरियर्स ऑफ द रॅबीज. अशा प्रकारचे काही भटके असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमुळे आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही रॅबीज हा जो काही डिसीज जो आहे तर त्या डिसीजची असणारे जे काही लागण जे आहे तर ती लागण त्यांना त्या ठिकाणी झालेली असते. त्याचे असणारे जे काही वाहक जे आहेत तर ते वाहक त्या ठिकाणी असू शकतात. देअर बाईट मे कॉज ट्रान्समिशन ऑफ द रॅबीज टू द ह्युमन. अशा प्रकारचे जे काही भटके असणारे जे काही प्राणी जे आहेत उदाहरणार्थ कुत्रा असेल तर ते कुत्रा जर आपल्याला त्या ठिकाणी जर चावला तर त्याच्यामुळं मनुष्य जो आहे तर त्या मनुष्याला सुद्धा त्या ठिकाणी रॅबीज जे आहे तर त्या रॅबीजची लागण त्या ठिकाणी होऊ शकते. अँड देअरफोर द हेल्थ ऑफ द ह्युमन इज दस ॲट डेंजरस ड्यू टू द पिजन अँड द स्ट्रे ॲनिमल. आणि म्हणून भटके अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी असतील या ठिकाणी असणारे जे काही कबूतर जे आहेत तर त्या कबुतरांमुळं मानवाचं असणारं जे काही आरोग्य जे आहे तर ते आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं. फोर्थ क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. मानवी असणारं जे काही आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यावर त्या ठिकाणी असणारं जो काही उंदीर असेल झुरळ असेल तर याचा त्या ठिकाणी काय परिणाम होताना दिसतो. रॅट्स आर होस्ट टू द फ्ली विच कॅरी बॅक्टेरिया टू द फ्लेक्स. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की उंदरं जे आहेत तर ती उंदरं त्या ठिकाणी फ्ली म्हणजे असणारे जे काही पिसा जे आहेत तर त्या पिसांची त्या ठिकाणी उंदरांवर पिसा त्या ठिकाणी असू शकतात. आणि उंदरांना वर त्या ठिकाणी जर पिसा जर असतील तर त्याच्यामुळे प्लेग जो आहे तर त्या प्लेगचा विषाणू जे आहे तर त्या विषाणूचं त्या ठिकाणी ते काय होत असतात कॅरियर त्या ठिकाणी असू शकतात. थ्रू रॅट्स द प्लेग्स कॅन बी स्प्रेड इन द ह्युमन पॉप्युलेशन. आणि म्हणून उंदरांमुळे काय होऊ शकतो त्या ठिकाणी मानव जे आहे तर त्या मानवामध्ये प्लेग जो आहे तर त्या प्लेगचा असणारा जो काही संसर्ग जो आहे तर तो संसर्ग त्या ठिकाणी होऊ शकतो. दस रॅट्स द प्लेग कॅन बी स्प्रेड इन द ह्युमन पॉप्युलेशन. कॉक्रोचेस आर प्रोहोन टू बी द कॅरियर्स ऑफ द टायफॉइड्स. घरामध्ये त्या ठिकाणी किचनमध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही झुरळं जी आहेत तर ती झुरळं जर असतील तर याच्यामुळे त्या ठिकाणी टायफॉइड जे आहे तर त्या टायफॉइडचा संसर्ग होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. बोथ ऑफ देम कंटेमिनेट अँड डिस्ट्रॉय आवर फूड. उंदीर असतील कॉक्रोच असेल तर हे आपल्या लक्षात येताना दिसते की आपलं असणारं जे काय अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी दूषित करताना दिसतं. आणि या दूषित अन्न आपण त्या ठिकाणी खाल्यामुळे त्या रोगाची बाधा आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. And therefore rats and cockroaches have direct effect on the human health. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही हे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा आपल्याला त्या ठिकाणी काय होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला नेक्स्ट डिसीज त्या ठिकाणी दिलेलं आहे तर तो दिलेला आहे रॅबीज. दिस इज द व्हायरल डिसीज. हा त्या ठिकाणी विषाणूजन्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी विकार आहे. It occurs due to the bite of the infected dog, rabbit, monkey, cat, etc. या रोगाची असणारी जी काही बाधा जी आहे तर ती बाधा सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग. त्या ठिकाणी इन्फेक्टेड म्हणजे त्या ठिकाणी जे असणारा जो काही कुत्रा जो आहे किंवा त्या ठिकाणी असणारा जो काही ससा असेल माकड असेल तर यांना त्या ठिकाणी या रॅबीजची त्या ठिकाणी बाधा झालेली असेल. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही डॉग असेल रॅबिट असेल किंवा मांजर असेल हा जर आपल्याला जर त्या ठिकाणी जर चावला तर याच्यामुळे त्या ठिकाणी काय होऊ शकतं आपल्याला त्या ठिकाणी त्याचा असणारा जो काही संसर्ग जो आहे तर तो संसर्ग आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. व्हायरसेस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. या ठिकाणी असणारे जे काही रॅबीजचे असणारे जे काही व्हायरस जे आहे तर ते व्हायरस आपल्या मेंदूपर्यंत असणारे जे काही न्यूरॉन्स जे आहेत तर त्या न्यूरॉनच्या मार्फत याचे असणारे जे काही विषाणू जे आहेत तर ते विषाणू त्या ठिकाणी पोहोचताना दिसतात.
हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही हायड्रोफोबिया, आता हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती जी आहे तर ती भीती त्या ठिकाणी काय होता नसते, तर त्या ठिकाणी ते असणार जो काही ज्या व्यक्तीला किंवा ज्या प्राण्याला त्या ठिकाणी रॅबीज झालेला आहे तर त्याच्या बाबतीमध्ये येता नसते, त्याला पाण्याची भीती त्या ठिकाणी वाटताना दिसते, तर त्याला आपण त्या ठिकाणी हायड्रोफोबिया त्या ठिकाणी म्हटलेले. पुढे हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. इन दिस केस द विक्टिम शो एक्स्ट्रीम फिअर फॉर द वॉटर. ही जी काय असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते या रोगामध्ये ते असताना जे काही रोगी जो आहे तर तो रोगी काय करता नसतो, पाणी जे आहे तर त्या पाण्याला त्या ठिकाणी घाबरत असतो आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी हायड्रोफोबिया जो आहे तर तो हायड्रोफोबिया त्या ठिकाणी म्हटलेला आहे. रॅबीज इज ए फॅटल डिसीज. या ठिकाणी रेबीज जो आहे तर तो प्राणघातक, फॅटल म्हणजे त्या ठिकाणी प्राणघातक अशा प्रकारचा त्या ठिकाणी विकार आहे. हाऊएव्हर फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर वनसेट ऑफ द सिम्पटम्स. असं जरी असलं तर त्या ठिकाणी असणारा जो काही रोग जो आहे तर तो रोग होण्यापूर्वी असणारे जे काही व्हॅक्सिन जे आहे तर म्हणजे लस जी आहे तर ती लस आपण काय करू शकतो, ती जी काय असणारी जी काही बाधित अशा प्रकारची असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन लस जी आहे तर ती लस देऊन त्याच्यापासून त्याचं असणारं जे काही संरक्षण जे आहे तर ते संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे आपल्याला दिलेले की सिम्पटम स्टार्ट्स टू ॲपियर विदिन 90 to 175 डेज ऑफ द डॉग बाईट. या रोगाची असणारी जी काही लक्षणं जी आहेत किंवा आजाराची असणारी जी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं सर्वसाधारणपणे तो असणारा जो काही कुत्रा जो आहे तर तो कुत्रा त्या ठिकाणी चावल्यानंतर जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी की सांगितलंय की 90 ते 175 असणारे जे काही दिवस जे आहेत तर त्या दिवसाच्या नंतर आपल्याला त्याची असणारी जी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात. पुढे सिम्पटम्स ऑफ द रॅबीज आपल्याला दिलेले. पहिलं सिम्पटम्स त्या ठिकाणी दिलेले की फिवर फॉर 2 to 12 weeks. पहिलं त्या ठिकाणी सिम्पटम दिले की 2 ते 12 आठवडे असणारा जो काही ताप जो आहे तर तो ताप त्या व्यक्तीचा राहतो. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की एक्सरेग्रेशन इन द बिहेवियर. मध्ये ती असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती जशी अतिशयोक्ती झालेली जी काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती त्या पद्धतीचं असणारं जे काही त्याचं असणारं जे काही वागणं जे आहे तर ती वागताना दिसते म्हणजे बराळताना दिसते आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि तिसरं आपल्याला दिले त्या ठिकाणी हायड्रोफोबिया, जी अशा प्रकारची जी असणारी जी काही बाधित व्यक्ती जी आहे तर त्या बाधित व्यक्तीला पाण्याची त्या ठिकाणी भीती जी आहे तर ती भीती त्या ठिकाणी वाटताना दिसते. पुढे इंटरनेट माय फ्रेंड. आता याच्यावर काय असणार जे काही आपल्याला माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी शोधायला आपल्याला त्या ठिकाणी सांगितली की सर्वसाधारणपणे वॉच द व्हिडिओज अबाउट द रॅबीज ऑन द इंटरनेट. अनेक अशा प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी रॅबीजच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इंटरनेटवर दिलेले आहे तर ते त्या ठिकाणी पाहिजेत. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑन रेबीज, मेक ए लिस्ट अँड डिस्कस विथ द फ्रेंड. त्या ठिकाणी रेबीजचे असणारे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहे तर त्या प्रिव्हेंटिव्ह मेजरवर असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी गोळा करा आणि तुमचे असणारे जे काही मित्र जे आहेत तर त्या मित्रांबरोबर चर्चा करा. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.